आली तुमच्यासोबत खूप दिवसांनंतर. तर आजची तारीख आहे 17 आणि आज रामनवमी आहे. तर तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि आज मी शूट करते आहे. एवढ्यातच मी मामाकडे होते, मग मी नाही शूट केला. मी किती तारखेला मामाचे गेलेली बघा, 10ला गेलेली मी मामाचे. 10लाच गेलेली ना. आता आठवण नाही कधी गेली. लास्ट ब्लॉग मी कधी टाकलेला आता आठवण नाही मी कधी गेलेली. बट मी आले 15ला संध्याकाळी आले. तर कालचा आता 17 आहे. काल पण मी नाही शूट केला. हेच असं पॅकिंग वगैरे मध्ये होते. तर त्या दिवशी आली ना, त्या दिवशी रात्री आम्ही म्हणजे एक बॅग पॅक करून टाकली, यांची होती ती. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठल्या म्हणजे आंघोळ करून लगे माझी पण पॅक करून टाकली. सगळं झाले. फक्त आता एक ब्लाऊज यायचं तो टाकायचा आहे. पण नंतर तसं काय आठवण येईल अशी छोटी मोठी वस्तू तर टाकेल. तसं ऑलमोस्ट मी सगळ्या टाकल्या, अजून काय नाही टाकायचं आहे, बस असे छोटे मोठे वस्तू. तर बस आता आज शूट करतो खूप दिवसानंतर. आणि चांगलं पण वाटतं. इतके दिवस मी म्हणजे गॅप ठेवलेला. आज फर्स्ट टाईम मी इतके दिवस गॅप ठेवले, फर्स्ट टाईम. तर बस आता बसले. तर मी आंघोळ करून आले. आणि आता किती वाजले, आता 11:30 झालेत. मी उठली म्हणजे थोडं लेटच उठली. लाईट 10:30लाच उठली. लाईट गेलेली त्याच्यामुळे उठली. किती गरम होते बाबा. आता लाईट आहे तरी कूलर लावले बघा तरी गरम होतं. लाईट गेली तर उठली. मग थोड्याला लोळली. मग आंघोळ गेली. मग बस इथं बसले. तर विचारले आज ब्लॉग शूट करूया म्हणजे काय होईल असा. मी खूप जास्त एक्सायटेड आहे. आता काय किती दिवस बाकी आहे. लग्नाची तारीख 22 आहे बघा. आणि आज 17 तारीख म्हणजे फंक्शन चालू व्हायला फक्त 2 दिवस बाकी आहेत. का की 20पासून आमचे फंक्शन चालू होते. म्हणजे चाऊल, मग शिरीड, मग हळद, मग वगैरे वगैरे खूप सारे फंक्शन बघून फक्त आता 2 दिवस बाकी आहेत. आजचा पकडला तर 3 दिवस, 17, 18, 19 3 दिवस. आज वाटतं आम्ही मामाचे जाऊन बघू कसं असतं. 3 days इज रिमेनिंग. मी खूप एक्साइटेड आहे. आणि मला डान्स प्रॅक्टिस पण करायची आहे. तर बघूया. मी ना असे छोटे छोटे सगळ्या गाण्यांचे क्लिप्स घेतलेत आणि मग ते करणार आहे. तर आपण करूया. आणि मग अजून वगैरे बघू कसं काय आहे. तर आता मी ब्लॉग म्हणजे आता थोडं बंद करते, काय वगैरे टाईमपास करते. तर आता बस मी भेटते तुमच्याशी थोड्या वेळात. आणि मग तुम्हाला सांगते अजून पुढे काय करायचं आहे. बाय. आता रात्रीचे काय माहिती किती वाजले थांबू बघते. आता रात्रीचे 11:30 वाजल्यात. आणि मी आंघोळ केली तर आता झोपायला चालले. तर झोपायला चालले. 7चा दिवस काय नाही. आम्ही खालती फिरवत होतो. मी किती दुपारी स्टार्ट केलं. नंतर मी खालतीवरती चालू होता मोबाईल बघते. असंच माझा टाईमपास चालू होता. संध्याकाळी मग मी आराध्यासोबत, स्वरासोबत, सोयम, स्वराज आम्ही सगळे खालती होतो. खालती फिरत होतो. तर बस तेवढाच टाईमपास केला. थोडीशी पॅकिंग बाकी होती, ती पॅकिंग केली. बॅगा भरल्या. तुम्हाला बॅगा दाखवते. ती फक्त माझी आहे. ही मम्मी पप्पा सोयम ती भरल्यात. तर बस अजून तरी थोडे हे झाले. सगळे मेन कपडे आता म्हणजे ते असे साधे कपडे वगैरे आहेत ना, ते सगळे टाकायचे आहेत. जाम बाकी आहे बाबा. आणि मी गॅपवर होते त्याच्यासाठी थोडे. आणि आज पण जास्त काही शूट नाही केला. तर उद्या मामाकडे जाणार होतो. उद्या शूट करेन मी. तर तुम्ही नक्की बघा. उद्यापासून मांडवचं पण तिकडे काम चालू असेल. मी तुला दाखवते सगळा दाखवते तुम्हाला. उद्यापासून ब्लॉगला मज्जा येणार आहे. तर बस वेट अँड वॉच. तर बस आता मी ब्लॉग एंड करते. आजचं थोडंसं स्टार्ट केलं एंड केलं. आणि अजून काय नाही. मी तुम्हाला मी काय दाखवलं पण नाही शॉपिंग वगैरेचं. सगळं तुम्हाला लग्नाच्या दिवशी म्हणजे तेव्हा घालेन कपडे ना, तेव्हाच दाखवेन. तर बस तर बस आता ब्लॉग एंड करते. माझे कोणच्या डिंपल येतं सगळं जे लाईटली येतं.
तर बस आता ब्लॉग एंड करते व्हिडिओ. आणि उद्या पार्लरला पण जायचं आहे, तर पार्लरचं पण शूट करूया आपण. बघू काय कसं असतं. तर आता बस ब्लॉग एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. मी भेटते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच. बाय बाय.